व्हॉट इज ब्लॅक पिल? ब्लॅक पिल म्हणजे काय? तर ब्लॅक पिल एक फिलॉसॉफी आहे ज्याला आपण कटू सत्यही म्हणू शकतो. ब्लॅक पिलचं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस आपल्या लिमिट्सपेक्षा पुढे नाही जाऊ शकत. आपल्या भारतातील बरेच सेल्फ इम्प्रूव्हमेंट कंटेंट क्रिएटर्स हेच सांगतात. यू आर ब्युटिफुल द वे यू आर. यू आर परफेक्ट द वे यू आर. लुक्स डोंट मॅटर. पर्सनॅलिटी डज. हाईट डज नॉट मॅटर. जिराफ आणि लायनचं एक्झाम्पल देतील की जिराफ लांब असतो तरी पण किंग ऑफ द जंगल लायनच असतो. ऑल दॅट स्टफ. ब्लॅक पिलचं म्हणणं आहे जर तुमचे जेनेटिक्स चांगले असतील तर तुमचं आयुष्यही तितकंच चांगलं राहील. फॉर एक्झाम्पल ब्लॅक पिलचं बिलीव आहे जर तुमची हाईट 5 फीट आहे ॲज अ मॅन तर तुम्ही कितीही तुमच्या सोशल स्किल्सला इम्प्रूव्ह करा आणि कितीही जगातील बेस्ट लाईन्स बोला जी एका स्त्रीला 100% इम्प्रेस करू शकते. इवन देन एक 5 फीटच्या माणसावर ती लाईन्स कामच नाही करणार कारण त्याची जेनेटिक बेसलाईनच इतकी वीक आहे. ब्लॅक पिलची बिगेस्ट प्रॉब्लेम आहे ना ती आहे तिची टॉक्सिसिटी, तिची डिप्रेशन, तिची होपलेसनेस. पण जर तुम्ही ब्लॅक पिल नॉलेजला कन्झ्युम करत आहात तर त्याला इम्प्रूव्ह करण्याच्याच पर्स्पेक्टिव्हनीच कन्झ्युम करा. ऑलवेज थिंक की अच्छा ही इन्फॉर्मेशन भेटली, मी याचा यूज कसं करू. ब्लॅक पिलमध्ये इतके लुक्स नॉलेज आहे ना. फॉर एक्झाम्पल युअर आय शेप, मॅन्डिबल, मॅक्झिला. कोणत्या गोष्टी तुमच्या फेसला ब्युटिफुल बनवतात, कोणत्या गोष्टी तुमच्या शोल्डर्सला ब्युटिफुल बनवतात, अशा गोष्टी ज्या एका बायोलॉजिस्टला पण माहिती नसणार. तर सांगण्याचा अर्थ हेच की ब्लॅक पिल इम्प्रूव्ह करण्याच्याच पर्स्पेक्टिव्हने बघा. डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी नाही, टॉक्सिक होण्यासाठी नाही.